जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा, परीक्षा खरी परीक्षा. वेल माधुरीजी, नाईस टू मीट यू. पुष्पेंद्र सरांनी जी तुमची स्तुती केली होती त्यापेक्षा कितीतरी सुंदर दिसता आहात तुम्ही. थँक्स, परंतु तुम्ही मला हो जाऊ का करत आहात? आपण एकत्र काम करणार आहोत. वी आर फ्रेंड्स. शी इज राईट. अरे तुम्हा दोघांचं भेटणं फार गरजेचं होतं. भारतीला बोलो, मला जरा तिच्याशी बोलायचंय. आजी, ते खरं तर काल रात्रीच भारतीला परत तिच्या आंटीकडे जायला लागलं. संधीचा चांगलाच फायदा उचललाय तिने. हे पहा, हे तिकीट. दिल्लीला जाण्याचा प्लान होता तिचा, आणि दिल्लीहून सरळ कॅनडा. फ्लाईट दुपारनंतर आहे. नाही सोडणार मी तिला, नाही सोडणार मी तिला. हे सांगतायत ना की भारतीच्या जवळ दागिने सापडतील म्हणून. सापडले तर आणून दाखवावे. हो, आत्ता बोल आदर्श. तिच्या अंकल आंटीचा पत्ता काय आहे? हे घे, सीमा बरोबर बोल. तू इथे आहेस हे ऐकून ती खूप खुश होईल. घे बोल. हाय सीमा. हाय भारती. मी काल फोन केला होता तेव्हा मम्मीने सांगितलं की सकाळी येशील. आले तर आहेत सीमा. बरं सोड, मला हे सांग की तू इंडियात केव्हा येणार आहेस? भारती बस तिकिटाचीच वाट पाहते. जसं तिकीट मिळालं फ्लाईट पकडून परत येईन. मी तर इंडियात परत येते भारती, पण अंकल आंटी तुझ्या परतीची वाट पाहतायत. घे बोल जरा. हो, भारती बाळा, कशी आहेस तू? मी ठीक आहे मामा. तू सांग, तू कशी आहेस? आणि डॅडी कसे आहेत? ते ठीक आहेत बाळा. आता बघ, तू लवकर कॅनडात नाही आलीस ना तर आम्ही दोघं तिकडे इंडियात पोहोचू. बघूया मामा. आता पहिलं सीमाला तर येऊ दे, त्यानंतर मी पण काही ना काही निर्णय घेईनच. हो बाळा, पण जोपर्यंत तू तिथेस सीमाच्या आईवडिलांची काळजी घे. हा, काय काळजी घेऊ मामा? आंटी तर मला कोणतं कामच करू देत नाही. त्याच माझी काळजी करत असतात. बाळा तूही असंच कर. आंटी पण आईसारखीच आहे ना, आणि त्यांची सेवा करायला तिथेस तू, हो ना? हो मामा, आय विल टेक केअर ऑफ हर. ओके, आणि तू पण स्वतःची काळजी घे. बाय. चला, बाय. मिस यू. बाय बाय. मी बघते. काय झालं इन्स्पेक्टर साहेब? तुम्ही इथे कसे? तुमच्यासोबत इथे कोणी भारती राहते? हो, हो हो राहते, पण काय झालंय? मला त्यांच्याशी काही बोलायचंय. त्यांना बोलवा. भारती बेटा, भारती. काय अंकल? ही भारती आहे. आता सांगा इन्स्पेक्टर साहेब, काय झालं? हो इन्स्पेक्टर साहेब, सांगा तरी काय झालं? हे बघा, या जिथून आल्याय तिथे एक घटना घडलेली आहे. त्याच विषयी मला त्यांची चौकशी करायची आहे. चौकशी? काय झालं इन्स्पेक्टर साहेब? काय झालं तिकडे? तिकडे सगळे ठीक तर आहेत ना? हो, ठीक तर आहेत, परंतु तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल. पण त्यापूर्वी मला तुमच्या रूमची आणि बॅगेची झडती घ्यायची आहे. झडती?
झडती कोणत्या गोष्टीची इन्स्पेक्टर? लाखो रुपयांचे दागिने चोरले गेलेत तिथून. मला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल. सुरुवात आम्ही भारतीच्या रूम पासून करू. चला, मला तुमची रूम दाखवा. हे काय बोलताय इन्स्पेक्टर साहेब? झडती कशाला? हे बघा, तुम्ही मला माझं काम करू द्या. चला, तुम्ही तुमची रूम दाखवा. जा बेटा. भारतीने त्यांचं घर काय सोडलं, त्यांनी भारतीवर सरळ सरळ आरोप केला. काय माणूस इतक्या खालच्या पातळीवर जातो की तो खरं खोटं ओळखू शकत नाही? ओळखला? अगं माधुरी, तू कॅनडाहून कधी आलीस? नशीबच म्हणा, तू ओळखलंस तरी. काही दिवसांपूर्वी चाले. आता तू सांग, तू कशी आहेस? माझं सोड, तू तू तुझं सांग. कॅनडाहून येऊन तुला इतके दिवस होऊन गेले आणि तू मला आज फोन करतेस? हो यार, ते जरा दुसऱ्याच तयारीत लागले होते. बरं ते सोड, तू हे सांग की तू कधी भेटतेस? ऍक्च्युली माधुरी, घरात ना थोडा प्रॉब्लेम सुरू आहे आता. मी तुला नंतर फोन करते. भेटायचं तर आजच आहे, संध्याकाळी भेटूया. जर तू फोन नाही केलास ना तर मी फोन करेन. ठीक आहे, चल बाय. ओके, बाय. भारती कोणत्या संकटात तर नाहीये ना? माझं मन फार घाबरायला लागलंय. म्हणजे फोनवर तर बोलले होते मी तिच्याशी, पण समाधान नाही वाटलं माझ्या मनाला. अगं काय बोलतेस तू हे गायत्री? भारती कशी संकटामध्ये असेल? ती तर आता सीमाच्या घरी राहते. तू नक्कीच या गोष्टीमुळे बेचैन असशील की सीमा परत आपल्या इंडियात जाते ना? हो आंटी, आता तुम्ही अजिबात चिंता नका करू. मी इंडियात परत जाते ना, तुम्ही पहाच. मी भारतीची नीट काळजी घेईन. बेटा सीमा, तू इंडियात तर चालली आहेस, पण पुढे काय करायचा याचा विचार केलास का तू? काय विचार केलास? हिच्या बाबतीत काय विचार करायचा आहे? मोहनीशने तर सांगितलंय ना की तो स्वतः इंडियात जाईल म्हणून, आणि जोपर्यंत मोहनीश हिला डिवोर्स नाही देत तोपर्यंत हिच्या बाबतीत काय विचार करणार? मला नेमकं हे विचारायचं होतं बेटा की तू तिथे जाऊन करणार आहेस काय? म्हणजे हेच की जीवनाचा अर्थ केवळ लग्न करणं असा होत नाही ना? तुम्ही बरोबर बोलताय अंकल. मला नाही वाटत की मोहनीशने डिवोर्स दिल्यानंतर सुद्धा मी लग्नाच्या बाबतीत विचार करेन. अंकल, आता तर माझं फक्त एकच ध्येय आहे, आपलं करिअर घडवणं, माझं शिक्षण पूर्ण करणं आणि आपल्या मम्मी पप्पांची सेवा करणं, त्यांचा आधार होणं. खूप चांगली गोष्ट आहे सीमा. मी हेच सांगणार होतो की प्रत्येक मुलीने आज सर्वात जास्त आपल्या करिअरच्या बाबतीत विचार करायला हवा. आपल्या पायावर उभं राहण्याचा विचार करायला हवा. हो अंकल, पण इथे कॅनडामध्ये आयुष्याचे काही वेगळेच रंग पाहायला मिळाले. हा मम्मी, बोल, काय झालं? सीमा, तू इंडियात परत कधी येणार आहेस? पण मम्मी, नेमकं काय झालंय? तू इतकी घाबरलेली काय आहेस? गोष्टच तशी घडली सीमा. अगं एवढी तर मम्मी, अगं तू गप्प का झालीस? बोल ना. सीमा बेटा, नाही बेटा, असं काहीच नाहीये. खरं तर आमचं भारतीशी बोलणं चाललं होतं, पण आम्ही सर्वजण हा विचार करून हैराण झालो आहोत की काय खरंच मोहनीश तुला इंडिया येऊ देतोय? हो पप्पा, त्याच्यामुळेच तर मी इंडियात येतेय. त्याने मला खूप मदत केलीये. अच्छा, भारतीला फोन द्या ना पप्पा, मला तिच्याशी काहीतरी बोलायचंय. बेटा, ती फ्रेश होतीये, मी तुझं नंतर तिच्याशी बोलणं करून देतो. ठीक आहे, बाय पप्पा. बाय बेटा. तुम्ही मला भारतीविषयी सांगताना का थांबवलं?
सांगून काय साध्य होणार होतं मीना? सीमा तर विचार करत बसली असती आणि सोबत भारतीचे आई वडील पण चिंता करत बसले असते. या गोष्टीचा अंदाजा आहे तुला? असं होऊ शकलं असतं की लगेच ते फ्लाईट पकडून इंडियात आले असते. ठीक आहे तुम्ही जाऊन आधी चौकशी तर करा नेमकं काय घडलंय ते. त्या इन्स्पेक्टरने भारतीच्या रूमची झडती का घेतली? तिला आपल्या बरोबर का घेऊन गेला? अखेर भानगड काय आहे? बघतो, हे घे. आजी, इन्स्पेक्टर साहेब माझ्यावर दागिने चोरल्याचा आरोप करताय. मी तर दागिने पाहिले सुद्धा नाही. खोटं बोलते ही मुलगी इन्स्पेक्टर साहेब. नक्कीच हिने आमचे दागिने आपल्या आंटीच्या घरी लपवून ठेवले असतील. मग जातील कुठे दागिने? हे पहा, मी त्या घराची पूर्ण झडती घेतली, यांच्या बॅगेचीही झडती घेतली, पण आम्हाला कोणतेच दागिने नाही सापडले. ऐकलंस ना आजी? ज्वेलरी तेव्हाच मिळाली असती जेव्हा भारती घेऊन गेली असती. मला माहितीये बेटा, आपली भारती असं नाही करणार. हत्तीचे दात आहेत हिचे. दाखवायचे वेगळे आणि खाण्याचे वेगळे. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आमचे दागिने हीच मुलगी घेऊन गेली आहे. नाहीतर जातील कुठे? तुम्ही भारतीवर असा खोटा आरोप का लावत आहात पप्पा? हा आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. आपल्या घरातून लाखो रुपयांची ज्वेलरी चोरी झालेली आहे आणि या ज्वेलरीचा पत्ता लावलाच पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब, आता तुम्हीच हिच्याकडून वधवून घ्या की तिने ज्वेलरी कुठे लपवून ठेवली आहे ते. जग्या, तू विसरतोयस, भारती आपली सून आहे, सगळ्यात लहान सून. आणि हे सगळे दागिने तिच्यासाठीच तर होते. मग स्वतःचे दागिने ती स्वतःच का चोरेल? आई, तू सून सून बोलत होतीस, पण ही मुलगी कॅनडाला पळून जायच्या तयारीत होती. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा हिला आणि बदवून घ्या की तिने ज्वेलरी कुठे लपवून ठेवली आहे. आता ही पोलिसांची जबाबदारी आहे. नाही इन्स्पेक्टर साहेब, मी माझ्या सुनेला पोलीस स्टेशनला अजिबात जाऊ देणार नाहीये. वेळ पांघरू नकोस गीता. दागिन्यांचं ठिकाण शोधणं गरजेचं आहे. तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि तुम्हीही चला. रिपोर्ट नोंदवा, ज्यामुळे या तक्रारीच्या आधारे आम्ही पूर्ण शोध घेऊ शकू. चला इन्स्पेक्टर साहेब, मी तयार आहे. ही काही थोडी थोडकी गोष्ट नाहीये, फार मोठी गोष्ट आहे ही. पत्ता तर लागू द्या, दागिने आहेत कुठे. ते कॅनडाला तर नाही ना गेले? मी सांगतो ते. हे तुझ्या हातात काय जगण्या? आजी, ही तीच दागिन्यांची पिशवी आहे जी मोठ्या मालकांनी चोरून छोट्या सुनबाईवर आरोप लावलाय. हे काय बोलतोय जगण्या? हो, मोठ्या मालकांनी छोट्या सुनबाईंना बदनाम करण्यासाठी हा सगळा कट रचला होता. जगण्या, जगण्या तुला तर मी. ए जग्या, थांब. खबरदार जर तू जगण्याला काही बोललास तर. बोल जगण्या, काय झालंय? आजी, मी जर माझ्या डोळ्यांनी मोठ्या मालकांना हे सगळं करताना जर पाहिलं नसतं ना, तर मोठे मालक आपल्या छोट्या सुनबाईला सर्वांच्या नजरेतून उतरवून मोकळे झाले असते. तू खरं काय ते सांग जगण्या. काल रात्री तुम्ही आजीचे पाय दाबत होता ना, तेव्हा मी तुमच्या रूम मध्ये पाणी घेऊन गेलो आणि जेव्हा मी रूम मध्ये पोहोचलो तेव्हा मी पाहिलं
अरे हे मालक चोरांसारखे दागिने पिशवीत का भरतायत? काहीतरी गडबड नक्कीच आहे. मला मालकांवर नजर ठेवावीच लागेल. त्यांनी दागिन्यांची पेटी उघडली, ज्याच्यातून सगळे दागिने मोठे मालक काढून पिशवीत भरत होते. मोठे मालक असं का करत होते? सगळे दागिने पिशवीत का टाकत होते? हा विचार करून मला वाटलं की नक्कीच काहीतरी कट कारस्थान आहे, म्हणून मी मालकांवर नजर ठेवली. मोठे मालक छोट्या सुनबाईंच्या रूम मध्ये जात होते. मला त्यावेळी असं वाटलं कदाचित आदर्श आणि छोटी सुनबाई जागत असतील. हो, काल तर आम्ही 3 वाजेपर्यंत जागेच होतो. हो, पण मध्येच तुम्ही दोघे लॉनवर गेला होतात खाली फिरण्यासाठी. जेव्हा तुम्ही लॉनवर गेलात रूम सोडून, त्याच वेळी मोठे मालक तुमच्या रूम मध्ये शिरले. आणि नंतर जेव्हा मी लपून पाहिलं, आणि तुम्हाला तर माहितीच आहे ना, मोठे मालक पहिल्या दिवसापासून छोट्या सुनबाईंना पसंत नाही करत. तर हा चोरीचा आरोप त्यांना सुनबाईंवर लावायचा होता आणि मला असं होऊ द्यायचं नव्हतं. मोठे मालक छोट्या सुनबाईंच्या रूम मधून बाहेर पडले आणि मी लगेच आत गेलो छोट्या सुनबाईंच्या रूम मध्ये.
नंतर मी छोट्या सुनबाईंच्या बॅग मधून ती दागिन्याची पिशवी काढली आणि मी गुपचूप तिथून निघून आलो. आणि सगळे दागिने मी माझ्या रूम मध्ये ठेवून दिले. मला हे बघायचंच होतं की मोठ्या मालकांना पुढे काय करायचंय ते. अंकल, मला माहितीये तुम्हा दोघांना भारतीची फार चिंता लागली असेल. हो मोनिश, भारतीच्या सुखाहून मोठी आम्हाला कोणतीही गोष्ट नाही. तिच्या सुखासाठी आम्ही काहीही करू शकतो. बस भारतीच्या डोळ्यांमध्ये अश्रू कधीही येता कामा नये. हो अंकल, प्रत्येक आई वडील हाच विचार करतात. पहा ना, माझ्या मम्मी पप्पांनीही हाच विचार केला होता. पण त्यांना काय माहीत की माझ्या नशिबात काय. बस मी माझ्या नशिबाचे यासाठी आभार मानते की या अनोळखी शहरामध्ये तुमच्यासारखी माणसं भेटली. तू असं का बोलतेस बाळा? जोपर्यंत या जगामध्ये माणुसकी आहे, एक दुसऱ्याला सांभाळून घेणारं कोणी ना कोणीतरी भेटतच असतं.